कृषी विधेयकाला समर्थन करणारा देशातला आणि राज्यातला पहिला मोर्चा तळ कोकणात भाजप आमदार नितेश राणेंनी घेऊन दाखवला। आमदार नितेश राणेंच्या संकल्पनेतून निघालेल्या या भव्य ट्रॅक्टर मोर्चामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती। शेतकरी बांधव देखील या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोदी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। एकच वादा, शेतकऱ्यांना मिळणार दाम जादा। दलालाला बसेल चाप, कृषी विधेयकाची खरी कमाल। अशा घोषणांनी कणकवली दुमदुमून गेली। अरे जय जवान जय किसान विधेयकाने वाढला सन्मान और प्रत्येक गावात बनेल गोदाम, भाव येतात मिळेल दाम। मोदी सरकारचा एकच वादा, शेतकऱ्यांना मिळू दे दादा। येथे पैसा तेथे माल, निमित्त होतं ते भाजपच्या भव्य ट्रॅक्टर मोर्चाचं। कणकवलीतील मुडे डोंगरी इथून हा मोर्चा हजारो शेतकऱ्यांसह प्रांत कार्यालयाच्या दिशेने रवाना झाला। सजवलेल्या बैलगाड्या घेऊन बहुसंख्येने शेतकरी यात सहभागी झालेच। शिवाय पारंपरिक ढोल पथकानंही लक्ष वेधून घेतलं। महिलांचाही लक्षणीय सहभाग असलेल्या कृषी विधेयक समर्थनार्थ या मोर्चानं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं। कृषी विधेयकांना समर्थन देण्यासाठी सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची पावलं गतीनं पडताना दिसू लागली। नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या मोर्चात सकाळपासूनच सिंधुदुर्गातील शेतकरी येऊन दाखल झाले।
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे, आमदार रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश चिटणीस प्रमोद जठार, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।